स्त्रियांच्या वाढत्या वयाचा आणि नैसर्गिक गर्भधारणेचा खरंच अर्थार्थी संबंध आहे का? तर होय, त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांची AMH लेवल कमी होते. मग हे AMH आहे तरी काय? AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन. अँटी मुलेरियन हार्मोन हे स्त्रियांच्या अंडकोशातील स्त्रीबीजाची संख्या आणि त्याची गुणवत्ता दर्शवते. मग AMH लेवल भारतामध्ये साधारणतः 25% महिलांमध्ये ज्यांना वंध्यत्व आहे अशा स्त्रियांमध्ये AMH लेवल कमी असते. नॉर्मल AMH लेवल ही 1.5 ते 4 असते. ज्या स्त्रियांची फर्टिलिटी आपण नॉर्मल आहे असे म्हणतो. पण ज्यांची AMH लेवल 1.5 पेक्षा कमी असते अशा स्त्रियांची फर्टिलिटी कमी असते आणि अशा पेशंटला IVF अशा अत्याधुनिक उपचाराने गर्भधारणा होऊ शकते. AMH लेवल जर 4 पेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटमध्ये PCOD असण्याची शक्यता असते. जर तुम्हाला 1 वर्षापेक्षाही जास्त काळ करून नैसर्गिक गर्भधारणा होत नसेल तर फर्टिलिटी तज्ज्ञाशी संपर्क करा.